आता जनावर चारणारे बंद झाले, त्याच्यामुळे एवढं आपण जवळ म्हणजे तुमचं गाव होतं त्यातलं गोवन जे आहे बंद झालेलं आहे, बंद झालं, गायकी मिळत नाही. तर टोटल आपल्याकडे किती गवळाऊ जनावरे आहे? माझ्याकडे 3 गायी आहेत, 3 गुरे आहेत, 1 बैलजोडी आहेत. तर किती वर्षापासून आपल्याकडे ह्या गवळाऊ गायी आहे? माझ्याकडे आहे तरी 30 वर्ष मी आता बघून राहिलो आहे. म्हणजे माझ्या आजोबाच्या पिढीपासून गवळाऊ ढोर आहेत. गाई म्हशी आधी होत्या, आता ते बंद केलं. तर आता ह्या जे गाय आहेत हिच्याबद्दल थोडी हे आपण गाय बघत आहे, हिच्याबद्दल हे किती वेतातली आहे समजा? ही आता तिसरा वेतातली, चौथा येतली नाही. आणि हिची आई पण आपल्याच जवळ होती. हो, तर आता वारली. तिची नवीन ही पहिली गाय आहे. तर आता साधारण किती दूध आहे करते हे गाय? ही गाय करते 3 लिटर. 3 लिटर गोवनामध्ये जात होती जंगलात, म्हणजे 2 टाइमचं 3 लिटर. 3 लिटर. तर किती महिने जवळपास 3 लिटर कंटिन्यू दूध देते हे गाय? ती 4 महिने. 4 महिने, त्याच्यानंतर मग कमी होऊन जाते 1-1.5 लिटर पर्यंत. कारण की ती 12 महिने असल्यामुळे 4 महिन्यानंतर ती फळल्या जाते. फळल्यानंतर मग ते कमी होऊन जाते. तर आता हिचे किती वासरे आहे आपल्याकडे? हिचं एक गोरतेवाला. आणि हे जे कारोड आहे हे मोठ्या गाईचं आहे, ती मरून पावली. म्हणजे हिची बहीण आहे ही? हो, हिची बहीण आहे. तर ही कोणत्या गोऱ्यापासून झालेली आहे? ही देवगाईचीच गोर आहे, गावातली. गावातल्या गोऱ्यापासून झालेली आहे. किती वयाची आहे समजा ही? आता 3 वर्षाची आहे. 3 वर्षाच्या जवळपास. आणि आता गाभण आहे सध्या? किती महिन्याची गाभण? 4 महिन्याची. 5 महिन्याची. आणि ही जी गाय बघत आहे ही कुठून आणलेली आहे तुम्ही? ही मित्राकडून घेतली होती, त्याच्याकडे ठेवायला जागा नव्हती, त्याच्यामुळे मग माझ्याकडे यायची. बघत आहे हा आपल्याकडे कोणत्या गायचा आहे? ह्या पहिल्या गायचा. म्हणजे जे आपल्याजवळ जुनी म्हातारी गाय? नाही, तिची नाही, ती नवीन पहिला रूच गाय आहे. पहिला रू गाय. आता ते दुसऱ्यांदा गाभण आहे? आता दुसऱ्यांदा गाभण आहे ती. आणि हा जो गोरा आहे हा दुसरा गुर आहे. जे आता आपल्याकडे मोठी गाय आहे, मोठी गाय तिचा दुसरा गोरा आहे. आणि या जुन्या गायचा पहिला बैल आहे. तर आपल्या घरीच हे एक जोडीतला बैल तुम्ही तयार केला पहिला. आणि आता त्याला मग जोड घेतला होता? हो, जोड घेतला होता. आणि हा जो चांगला 1 नंबर हा शेवटचा गोरा आहे त्या गायचा. म्हणजे जे म्हातारी गाय होती ती, ह्या गोऱ्यानंतर ती गेली. तर आता सध्या याला कैची लावला आपण? हो, आता कैची दिला, 2 महिने झाले. तर आता समजा तुम्ही ह्या गाई म्हणजे आता पाळण्यात तुम्हाला अडचण येत आहे, तर नेमकं काय म्हणजे काय अडचण आहे? समजा अडचण अशी आहे की म्हणजे चारामुळं आता जनावर चारणारे बंद झाले, त्याच्यामुळे एवढं आपण जवळ, म्हणजे तुमचं गाव होतं त्यातलं गोवन जे आहे बंद झालेलं आहे, बंद झालं, गायकी मिळत नाही. आणि आपण तेवढं देखभाल करू नाही शकत. तर आणि आपल्याला जे ढोरं आहे ते आपल्याला खाटकाला विकायचे नाही. तर योग्य व्यक्ती जर आपल्याला मिळाला तर आपण देऊ शकतो. नाहीतर मग घरी राहणार, नाहीतर आपल्या घरी राहिले तरी काही हरकत नाही. तर आता जे तुम्ही तुमच्यासारखे असे बरेच लोक असतील जे ज्यांच्या गाई गोवनात होत्या, तर ते पण आता गाई विकत आहे का? विकायला लागले, विकले किंवा विकल्या पण, काही विकल्या काही विकत आहे, चालू आहे. तर अशा प्रकारे यांची व्यवस्था चालू होती. पण काही अडचणींमुळे गावातलं जे आपलं गवळाऊ गोवंश आहे तो कमी होत आहे. सध्या आपल्याकडे शेती किती आहे? माझ्याकडे आहे 9 एकर. 9 एकर. आता किती एकर बगीचा आहे? बगीचा आहे 3.5 एकर. 3.5 एकर. बाकी ते कोरडवाहू. तर यांच्या शेतीसोबतच एक गवळाऊचा संगोपन करण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याच्यात काही अडचण येत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.